नमस्कार. ज्ञान सेतू मराठीमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. आज आपण म्हणी आणि त्यांचे अर्थ समजावून घेऊ. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. अति तिथे माती. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक चांगला नसतो. पालथ्या घड्यावर पाणी. केलेला उपदेश वाया जाणे. काखेत कळसा गावाला वळसा. जवळ असणाऱ्या गोष्टीचा लांब शोध घेणे. खाण तशी माती. आई वडिलांप्रमाणे त्यांच्या मुलांचे वर्तन असणे. घरोघरी मातीच्या चुली. प्रत्येक घरातील प्रश्न सारखेच असतात. दैव देते आणि कर्म नेते. नशिबामुळे उत्कर्ष होतो, पण स्वतःच्या कृत्यामुळे नुकसान होते. तेल गेले तूप गेले, हाती आले धुपाटणे. जास्त फायद्याची आशा धरल्याने थोडासा होणारा फायदाही जातो आणि शेवटी नुकसान होते. नाचता येईना अंगण वाकडे. आपल्याला येत नसणाऱ्या गोष्टीसाठी दुसऱ्याला दोष देणे. चोराच्या मनात चांदणे. वाईट कृत्य करणाऱ्याला ते उघडकीस येईल की काय याची सतत भीती वाटते. दुरून डोंगर साजरे. कोणतीही गोष्ट लांबून चांगलीच दिसते. आंधळा मागतो एक, देव देतो दोन. अपेक्षेपेक्षा जास्त मिळणे. दुष्काळात 13वा महिना. संकटांमध्ये भर पडणे. आपलेच दात आणि आपलेच ओठ. आपल्याच माणसाने चूक केल्यास अडचणीची परिस्थिती निर्माण होणे. इकडे आड तिकडे विहीर. सगळीकडून अडचणीची परिस्थिती निर्माण होणे. राईचा पर्वत करणे. क्षुल्लक गोष्टीचा विपर्यास करून सांगणे. उचलली जीभ लावली टाळ्याला. दुष्परिणामाचा विचार न करता बोलणे. गाढवाला गुळाची चव काय. ज्याला एखाद्या गोष्टीचा गंध नाही त्याला त्या गोष्टीचे महत्त्व कळू शकत नाही. उथळ पाण्याला खळखळाट फार. थोडेसे गुण अंगी असणारा माणूस जास्त बढाई मारतो. एक ना धड भाराभार चिंध्या. एकाच वेळी अनेक कामे करायला घेतल्याने सर्वच कामे अर्धवट राहतात. ऐकावे जनाचे करावे मनाचे. लोकांचे ऐकून घ्यावे आणि आपल्या मनाला जे योग्य वाटेल ते करावे. एका माळेचे मणी. सगळीच माणसे सारख्या स्वभावाची असणे. इच्छा तेथे मार्ग. एखादी गोष्ट करायची इच्छा असेल तर मार्ग निघतोच. खाईन तर तुपाशी नाहीतर उपाशी. एकतर विलासाचे जीवन जगणे नाहीतर काहीच न घेता दारिद्र्य स्वीकारणे. करावे तसे भरावे. जशी कृती केली असेल त्याप्रमाणे फळ मिळणे. कामापुरता मामा. आपले काम करून घेईपर्यंत गोड गोड बोलणे. खाई त्याला खवखवे. जो वाईट काम करतो त्याला मनात धास्ती वाटते. खाऊ जाणे तो पचवू जाणे. एखादे कृत्य धाडसाने करणारा त्याचे परिणाम भोगण्यासही समर्थ असतो. खोट्याच्या कपाळी गोटा. खोटे किंवा वाईट काम करणाऱ्यांचे नुकसान होते. गरज सरो वैद्य मरो. एखाद्या माणसाची आपल्याला गरज असेपर्यंतच त्याच्याशी संबंध ठेवणे. गर्वाचे घर खाली. गर्विष्ठ माणसाची शेवटी फजितीच होते. चोर सोडून संन्याशाला फाशी. खऱ्या अपराधी माणसाला सोडून निरपराधी माणसाला शिक्षा देणे. चोरावर मोर. एखाद्या गोष्टीच्या बाबतीत दुसऱ्याला वडचर ठरणे. कर नाही त्याला डर कशाला. ज्याने काही गुन्हा किंवा वाईट गोष्ट केली नाही त्याने शिक्षा होण्याचे भय कशाला बाळगायचे. औट घटकेचे राज्य. अल्पकाळ टिकणारी गोष्ट. अंथरूण पाहून पाय पसरावे. आपल्या ऐपतीनुसार खर्च करावा. आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.